नमस्कार नाथ भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत नाथ संप्रदायातील पहिली कथा, श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म। ही कथा भक्ती, ज्ञान आणि आत्मबोधाचा अनमोल संदेश देणारी आहे। जगात धर्माची ग्लानी आली तेव्हा श्रीकृष्ण भगवानाने द्वारकेमध्ये सभा बोलावली। त्या सभेत 9 नारायणांना बोलवून सांगितले, तुम्ही पृथ्वीवर अवतार घ्या, भक्ताचा उद्धार करा, धर्म व भक्तीचा प्रसार करा। त्या 9 नारायणापासूनच पुढे झालेले नवनाथ आणि त्यांच्यातील प्रमुख अवतार मच्छिंद्रनाथ महाराज। यमुना तीरावर एका माशाने अंडे गिळली आणि त्या माशाच्या उदरातून प्रकटले कवी नारायण म्हणजेच मच्छिंद्रनाथ। त्या काळात शंकर पार्वती यमुना तीरावर बसून संजीवनी मंत्र सांगत होते। तेव्हा मासाच्या गर्भातून मच्छिंद्रनाथांनी ओंकार दिला आणि सर्व गुप्त ज्ञान आत्मसात केले। शंकराने आशीर्वाद दिला, तू जगाचा उद्धार करशील, तुला दत्तात्रेयाकडून संपूर्ण विद्या मिळेल। काही दिवसांनी मासळीने किनारी अंडी दिली। त्या अंड्यातून बालक प्रगट झाला, तोच मच्छिंद्रनाथ बालक आहे। कामिक नावाच्या एका कोळ्याला मूल नव्हते, त्याला हे बालक मिळाले आणि त्याने त्याचे नाव ठेवले मच्छिंद्रनाथ। मच्छिंद्रनाथ मोठा झाला। बाप मासेमारी करायचा, पण मच्छिंद्रनाथ पकडलेले मासे पाण्यात सोडायचे। त्यांना जाणवत होतं प्राण्याचा जीव घेऊन पोट कसं भरायचं। हा आत्मबोध त्यांना लहानपणीच झाला होता। बापाला राग आला, आईला दुःख झाले, पण मच्छिंद्रनाथ सत्याच्या शोधात घर सोडून निघाले। रात्रंदिवस ते चालत बद्रिकावनात पोहोचले। तेथे वारा बक्षून कठोर तपश्चर्या सुरू केली। हीच तपस्या पुढे त्यांना भेटवते शंकर भगवान आणि गुरुदत्त त्यांच्याकडून त्यांना प्राप्त झाली दिव्य विद्या। अशा रीतीने घडतो मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म आणि आत्मबोध। ही कथा जे कोणी घरात ऐकतात तिथे सुख, समाधान आणि शांती नांदते, अडचणी दूर होतात आणि भक्तीचा मार्ग सुकर होतो। पुढील भागात आपण ऐकू मच्छिंद्रनाथांच्या तपस्येनंतर घडलेले अद्भुत प्रसंग। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय मच्छिंद्रनाथ महाराज। ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः। आदेश।